धामणगाव रेल्वे येथे महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनानिमित्त शांती मोर्चात हजारो अन्यायांचा सहभाग। जगाला शांततेचा संदेश देणारा तथागत भगवान गौतम बुद्धांना बिहार राज्यातील गया या ठिकाणी बुद्धत्वाची ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे या ठिकाणाला शांतीचे प्रतीक म्हणून विश्वमान्यता प्राप्त झाली आहे। सम्राट अशोक कालीन ऐतिहासिक बौद्ध स्तूप, स्तंभ, विहारे तसेच भगवान बुद्धांच्या धम्म व संघाशी संबंधित सांस्कृतिक पुरावे याच भागात असल्याने जगभरातील बौद्ध उपासक महाबोधी बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी लाखोच्या संख्येने हजेरी लावतात। भगवान गौतम बुद्धांच्या बुद्धत्व प्राप्तीच्या बुद्धगया या ठिकाणी बिहार राज्याने 1949 बोधगया मंदिर अधिनियम कायदा लागू केला। या आधारावर तेथे 9 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली, ती आजही अस्तित्वात आहे। या 9 जणांमध्ये 4 ब्राह्मण व 4 बौद्ध व या ठिकाणचे विद्यमान जिल्हाधिकारी असे 9 जणांची समिती आजही अस्तित्वात आहे। बौद्धांचा जिल्हाधिकारी ज्यावेळी या ठिकाणी असेल त्याचवेळी त्यांना या समितीमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळू शकेल, परंतु असे अद्याप घडले नाही। बुद्ध विरोधी विचारसरणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना समितीवर घेतला गेल्याचा इतिहास आहे, त्यामुळे बौद्धांना कोणतेही महत्त्वाचे निर्णय बौद्ध संस्कृती व परंपरेच्या दृष्टीने घेता आले नाही। अत्यंत महत्त्वाचे ठरावापासूनही आज बौद्ध धर्मीय वंचित राहिलेले आहे, तेव्हा बुद्धगया ही बौद्ध धर्मियांच्या ताब्यात मिळावी या प्रमुख मागणीसाठी देशातीलच नव्हे तर विश्वभरातील बौद्ध भिक्खू व बुद्ध अनुयायी संघटित होऊन महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। मागील 17 दिवसापासून बुद्धगया येथे महाबोधी विहार समोरचे आंदोलन चालू आहे। त्यांच्या समर्थनार्थ धामणगाव व परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका व बुद्धानुयायी यांनी महाबोधी विहाराच्या मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ व बोधगया मंदिर अधिनियम 1949 च्या विरोधात शांती मोर्चाचे आयोजन केले होते। या मोर्चामध्ये परिसरातील अनेक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। विविध धार्मिक सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना तसेच बौद्ध उपासक उपासिका यांनी मोर्चामध्ये हजेरी लावली होती। शासनाने महाबोधी विहाराच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन महाबोधी विहार बौद्ध भिक्खू किंवा अनुयायांना पूर्णतः व्यवस्थापन व नियंत्रणासाठी देण्यात यावे, या मागणीसाठी माननीय तहसीलदार यांच्यामार्फत प्रतिनिधी मंडळांनी राष्ट्रपतींच्या नावे निवेदन दिले आहे। यावेळी महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी समर्थनार्थ बौद्ध अनुयायांनी आपले मार्गदर्शन केले। मोर्चातील बुद्ध धम्म संघाचा जय जयकार व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते। करेंगे